करशील पोरी प्यार करशील, स्वप्नाची राणी मी बनवीन तुला, पम पम गाडीनं फिरवीन तुला, स्वप्नाची राणी मी बनवीन तुला, पम पम गाडीनं फिरवीन तुला, तुझी माझी जोडी जमल ग पोरी, तुझाच हात मागवला, मी येईन तुझे घरी, मी येईन तुझे घरी, मगारी आलो मी तुझे गो पोरी, नको ना जाऊ तू माझ्याशी दूरी। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। यूट्यूब चॅनलचं नाव आहे म्हणजे मानस क्रिएशन्स स्ट्रेस। तर मित्रांनो, आजचा आपला फुल खतरनाक ट्रेंडिंग असा व्हिडिओ होणार आहे प्यार करशील सॉन्गवर। मित्रांनो, एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग असा सॉन्ग आहे मित्रांनो, रील ट्रेंडिंग सॉन्ग आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बिना स्किप करता व्हिडिओ पहा मित्रांनो। एक नंबर व्हिडिओ असा एकदम खतरनाक झालेला आहे मित्रांनो। तुम्ही डेमो व्हिडिओ बघित असेल ना, डेमो व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचे, फर्स्ट काय करायचं मित्रांनो, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक द्यायचे। डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लिंक दिले मी 3 ऑलमोस्ट ट्रेड अँड बिटमार्क अँड शेक इफेक्ट, तर त्या आपल्या अलर्ट बटन ॲपमध्ये इनपुट करून घ्यायचे। तर मित्रांनो, अलर्ट बटन ॲप तुम्हाला मागवायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये दिलं आहे, तिथून तुम्ही मागवून आपलं अपडेट करून घेऊ शकता। तर ओके, तर चला आपण आता एडिटिंगला स्टार्टिंग करूया। जरा नाही बोलत आपण सुरू करू। अशा अलर्ट बटन ॲप ओपन करून घ्यायचं। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला पहिला इंटरफेस दिसून येईल मित्रांनो। बघा मित्रांनो, पहिला इंटरफेस आल्यानंतर काय करायचे, प्रोजेक्टवर टच करायचे। प्रोजेक्टवर टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिसूनच येईल मित्रांनो, शेक इफेक्ट प्रोजेक्ट, बिटमार्क प्रोजेक्ट, शेक इफेक्ट आणि बिटमार्क दिसून येईल मित्रांनो, ते बघा। तर आपल्याला काय करायचे, फर्स्ट टाईम आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर टच करायचे। तिथे गेल्यानंतर मित्रांनो काय करायचे, तुम्हाला असं बिटमार्क पहिले सॉन्ग वाचतो का नाही ते बघून घ्यायचे। तर आपण बघून घेऊ मित्रांनो, सॉन्ग आपला वाजत आहे, तर बॅग घ्यायचे, आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट करायचे। बिटमार्क प्रोजेक्ट आल्यानंतर तुम्हाला मी लिरिक्स दिले आहेत मित्रांनो, लिरिक्स हा वाले एक खालची लिरिक्स मित्रांनो, ही खालची लिरिक्स आणि एक वरचा फोटो, वरचा एक लिरिक्स मित्रांनो, ते 2 लिरिक्स आहेत, ते कॉपी करून घ्यायचे। ते कॉपी 2 लिरिक्स सिलेक्ट केल्यानंतर डबल प्लस केलं जायचे। डबल प्लस केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, कॉपी लिरिक्स करायचे, कॉपी टू लिरिक्स। पुन्हा एकदा बॅग घ्यायचे, बिटमार्क प्रोजेक्ट करायचे आणि परत त्या डबल प्लस केवर टच करायचे। अशा प्रकारे डबल प्लस केवर पेस्ट टू लेयर्स इफेक्ट करायचे। अशा प्रकारे मित्रांनो ते लागून जाईल। बघा एकदम परफेक्ट आहे मित्रांनो। आता एक खालचा फोटो त्याच्यावर टच करायचे मित्रांनो। 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतोच कसं करायचं। तर मित्रांनो, जो 15.05 सेकंदाचा जो डबल बिटमार्क आहे तिथपर्यंत यायचे आपल्याला, आणि जो फोटो आहे त्याच्यावर टच करायचे आणि अशा प्रकारे स्पीडचे ऑप्शन द्यायचे। स्पीडचे ऑप्शन घेऊन तुम्हाला काय करायचे, लिरिक्स ते वाढून घ्यायचे। मित्रांनो बघा लिरिक्स कशी वाढलेली आहे अशा प्रकारे। मित्रांनो आता काय करायचं, इथं प्यार करशील लागलेलं आहे, तर मित्रांनो इथं पण प्यार करशीलच आहे, तर तो कसं करायचं मित्रांनो ते बघून घ्या। परत त्या लिरिक्सला सिलेक्ट करायचे, एकदम डबल प्लस करून जायचे आणि कॉपी लिरिक्स करायचे आणि मित्रांनो परत त्या कॉपी पेस्ट लेअर करायचे। तर नाही, ते सोपं आहे मित्रांनो ते एकदम। पुन्हा एकदम मग ते आपल्याला स्पीडचे ऑप्शन द्यायचे आणि नॉर्मल काढायचं, कट करून घ्यायचे, अशा प्रकारे करायचे मित्रांनो। तर आता बघून घ्या, आता दुसरी स्टेप आहे मित्रांनो, ते बघून घ्या। दुसरी स्टेप मित्रांनो म्हणजे प्लस किंवा टच करायची, मीडियावर जायचे। मीडियावर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आपल्या डाउनलोड्स करून नाही जायचे आणि स्वप्नाची राणी मी बनवतो असा एक पेन दिलेला आहे मित्रांनो, एक दुसऱ्या कलरमध्ये एक दुसऱ्या कलरमध्ये। तर तुम्ही कोणताही कुठेही लावून घेऊ शकता, ज्याची त्याची मर्जी मित्रांनो, मी काही सांगू शकत नाही। तर अशा प्रकारे पुढच्या 10.02 सेकंदापर्यंत यायची ना, इतपत लावून टाकायचे मित्रांनो। अशा प्रकारे ते लागून जाईल। जरा मोठी दिसत आहे मित्रांनो, ते मोठं दिसत आहे तुम्हाला। परत 10.02 सेकंदापर्यंत आल्यानंतर काय करायचे, प्लस टच करायचे, मीडियावर जायचे आणि परत दुसऱ्या कलरचा फोटो आहे तो घ्यायचा मित्रांनो। बघा तर अशा प्रकारे तो करून घ्यायचे आणि त्याला पण मित्रांनो 15.5 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत खेचून घ्यायचे। तर मित्रांनो आपली प्रोसेस झालेली आहे। तर आता काय करायचे, जे आपण लिरिक्स आधी ॲड केली होती इफेक्टवाली, त्या लिरिक्सवर टच करायचे, इफेक्ट जायचे, 3 डॉट द्यायचे आणि कॉफी इफेक्ट करायचे। आणि मित्रांनो जे 2 लिरिक्स आहेत त्यांना इफेक्ट लावलेले नाही, त्यांना हा इफेक्ट लावून टाकायचा आहे मित्रांनो। त्या पुढच्या लिरिक्सवर टच करायचे, इफेक्ट द्यायचे, 3 डॉट द्यायचे, पेस्ट इफेक्ट करून टाकायचे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय करायचे, शॉर्टकट म्हणजे दुसरी लिरिक्स आहे मित्रांनो, अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचे। आणि आता काय करायचे, 15.05 सेकंदाच्या बिटमार्क आल्यानंतर प्लस टच करायचे, मीडिया द्यायचे आणि आपल्या फोटो दिले आहेत मित्रांनो, मी डाउनलोड्समध्ये जायचे आणि आपल्याला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे। ते फोटो बघा
टाकून घेतो मित्रांनो. थांबा 1 मिनिट मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो कोणताही एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, 3 डॉट जायचे, फिल कंपोजिशन एरियावर टच करायचे आणि मित्रांनो पुढचा ॲरो हा वाला असतो त्या ॲरोवर टच करायचे. अशा प्रकारे ॲरोवर टच केल्यानंतर पुन्हा एकदा ॲरोवर टच करायचे आणि नॉर्मल पडा तो खेचून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो शॉर्टकट तुम्हाला अशा प्रकारे फोटो लावायचे आहेत. मित्रांनो फिल कंपोजिशन एरिया तुम्ही जर केलं नाही तर ते व्हिडिओ एकदम अशी निचकट होऊन जाईल मित्रांनो ती. त्यामुळे तुम्हाला सांगतो फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन करूनच घेऊन टाका फोटो. तर मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑल करू नका. आणि आपली पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनायचे ते तुम्ही नक्कीच सांगा. तर तुम्हाला अशा ट्रेंडिंग मराठी सॉन्ग व्हिडिओ आवडत असतील तर मला ते नक्कीच सांगा, मी त्याच बनवते मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्या फोटो लावून झालेले आहेत. बॅग घ्यायचे आणि आपल्या इफेक्टवर यायचे. इफेक्टवर आल्यानंतर काय करायचे, जो लास्टवाला इफेक्ट करायचे डायरेक्ट लास्ट. मित्रांनो त्या वलेरी टच करायची, इफेक्टवर जायचे, 3 डॉट जायचे आणि कॉफी इफेक्ट करायचे आणि मित्रांनो परत बीट मार्कवर जायचे आणि तुम्हाला काय करायचं माहिती आहे ना मित्रांनो. तर आता काय करायचे, ते फोटो टच करायचे, इफेक्ट 3 डॉट पेस्ट. मित्रांनो सिम्पल गोष्ट आहे मित्रांनो. आपल्याकडे एडिटिंग शिकण्यात येते तुम्हाला, त्यामुळे तुम्ही चॅनल लवकर सबस्क्राईब करू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑल करू नका. मित्रांनो डेली व्हिडिओ आपले पडणार येतात तर त्यामुळे तुम्ही चॅनलशी नक्कीच कनेक्ट आणि टेलिग्राम चॅनल नक्कीच फॉलो करा. मित्रांनो बघा असे इफेक्ट लावून झालेले आहेत. मित्रांनो आता काय करायचे, बॅग घ्यायचे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट करायचे. मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय हे 2 मी लिरिक्स दिलेले मित्रांनो, 2 वाले लिरिक्स त्यांना असं लॉंग प्रेस करून दोन्ही सिलेक्ट करायचे, डबल प्लस करायचे, कॉपी लिरिक्स करायचे आणि बॅग घ्यायचे, बीटमार्क प्रोजेक्ट करायचे आणि डबल प्लस टच करायचे, पेस्ट 2 लेयर्स या ऑप्शन टच करायचे. मित्रांनो त्या ऑप्शन टच केल्यानंतर त्या 2 लेयर्स अशा प्रकारे शॉर्टकट तुम्हाला खेचून घ्यायचे. ते खेचून कसे येते, दोन्हीवर टच करायचे लॉंग प्रेस करून. आणि मित्रांनो हा बघा नॉर्मल पार्ट खेचायचा बटन असतो तेव्हा टच करायचे. अशा प्रकारे मित्रांनो लागून जातील. पुन्हा एकदा मित्रांनो काय करायचे, फर्स्ट बीटवर घ्यायचे, प्लस टच करायचे, कोणता एक शेप घ्यायचे आणि मित्र 3 डॉट क्लिक करायचे, स्टेज टू कंपोजिशन एरियावर टच करायचे, कलर आणि फिलर घ्यायचे, नॉन कलर सेट करून घ्यायचे, बॉर्डर आणि शॅडो द्यायचे, स्ट्रोक व्हाईट करून घ्यायचे मित्रांनो आणि स्ट्रोक 8 व्हायचे मित्रांनो. तुम्हाला सांगतो 14. मित्रांनो स्ट्रोक आपले 14 नाही तर 15च पाहिजे आणि लॉंग प्रेस करून त्याला घ्यायचे, खेचून घ्यायचे. तुम्हाला माहीतच झालेलं आहे मित्रांनो. पुन्हा एकदा 15.05 सेकंदाचे बीट मार्क घ्यायचे, परत तोच वाला शेप घ्यायचे आणि फिल कंपोजिशन एरियावर टच करायचे. मित्र कलर आणि फिलर जायचे आणि 3रा नंबरचा ऑप्शन त्यावर टच करायचे आणि व्हाईट लिरिक्स टच करायचे. व्हाईट ऑप्शन वरती घ्यायचे, ब्लॅक शॅडो खाली घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो आणि व्हाईट याच्यावर टच करायचे, दुसऱ्या लिरिक्स टच करायचे आणि त्याच्या टच नंतर ट्रान्सपरंट कलर करून घ्यायचे. तर असे त्याला पण शॉर्टकट खेचून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला PNG दिलेलं आहे, डाउनलोड्समध्ये जाऊन ते PNG लावून घ्यायचे. मीडियावर जायचे, डाउनलोड्समध्ये येत तुम्ही. तर डाउनलोड्समध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, एक PNG दिलेलं आहे मित्रांनो मी तर ब्रँडमध्ये PNG मित्रांनो अशा प्रकारे सिलेक्ट करून लावून टाकायचं. तर मित्रांनो तुमची व्हिडिओ झालेली आहे आणि त्या PNGला पण शॉर्टकट घेऊन. मित्रांनो तुमची व्हिडिओ झालेली आहे, तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या वेळी. जय शिवराय, जय महाराष्ट्र. एक्सपोर्ट कसे करायचे मित्रांनो, वरच्या ऑप्शन क्लिक करायचे, एक्सपोर्ट ऑप्शन क्लिक करायचे. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.